नमस्कार. आज आपण बघणार आहोत एक पॉवरफुल रेमेडी पैशासंबंधित. तुम्हाला जर पैसा आकर्षित करायचा असेल, तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याकडे भरपूर पैसा यावा, पैशाचे सोर्सेस यावे आहे, त्या सोर्सेसमधनं भरपूर पैसा यावा, तर ही रेमेडी तुम्ही नक्की करा. बरं, करायची कधी? कुठल्याही शुक्रवारी तुम्ही ही रेमेडी करायची. बरं, त्या रेमेडीसाठी काय लागतं? त्यासाठी मी वापरला आहे हा एक सेलेनाईट मनी बाउल. सेलेनाईटचा असा एक मनी बाउल येतो. तुमच्याकडे जर सेलेनाईटचा बाउल नसेल तर तुम्ही ट्रान्सपरंट काचेचा बाउलही तुम्ही वापरू शकता. तोही तुम्हाला तितकाच चांगला इफेक्ट देणार. बरं, मी घेतला इथे सेलेनाईटचा मनी बाउल. त्याच्यानंतर आपल्याला वापरायचे तांदूळ. नंतर आपल्याला पाहिजेत दालचिनीच्या 5 स्टिक्स. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर क्रिस्टल्स असतील तर पायराईट तर प्रॉस्पेरिटीसाठी नंबर 1 क्रिस्टल. त्याच्यानंतर मी इथे वापरणार आहे ग्रीन जेड आणि आहे सिट्रीन. त्यानंतर तुम्हाला किती अमाऊंट एक्सपेक्टेड आहे, महिन्याला, आठवड्याला, वर्षाला, तुमचं जे काही स्वप्न असेल ते तुम्ही असं एका तेजपत्त्यावरती ग्रीन पेनने लिहायचं. तर इथे मी लिहिलं आहे मंथली 2 lakhs. बट बी प्रॅक्टिकल. आता समजा तुमचं मंथली इन्कम असेल महिन्याला 1 लाख, तर तुम्ही एकदमच 10 लाख वगैरे असं एक्सपेक्ट करायला जाऊ नका इनिशियली. असा माझा पर्सनल सल्ला आहे. गो स्लोली. पण तुम्हाला जे काही एक्सपेक्ट आहे अमाऊंट ते तेजपत्त्यावरती असं ग्रीन पेननी लिहायचं आहे. तेजपत्ता नसेल तर व्हाईट पेपरवर पण तुम्ही ग्रीन पेननी लिहू शकता. तर असं एक्सपेक्टेड अमाऊंट तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर 1 कॉईन, तुम्ही 5 कॉईनही घेऊ शकता. तर आता आपल्याला करायचं आहे काय? सगळ्यात आधी हा जो आपण बाउल घेतला आहे त्याच्यामध्ये मी थोडेसे तांदूळ घालणार आहेत. अगदी थोडे, ज्याला एक खाली असा बेस बसेल असे तांदूळ मी घातले. त्याच्यानंतर मी ठेवणार आहे हा तेजपत्ता ह्याच्यामध्ये. त्याच्यावर मी अजून काही तांदूळ घालते. त्याच्यानंतर मी आता घालणार आहे हे क्रिस्टल्स, ग्रीन ॲव्हेंचुरिन, पायराईट, सिट्रीन. हे मी असे 3 ठेवले. त्याच्यामध्ये घालणार हा कॉईन आणि त्याच्यावर पुन्हा हे तांदूळ घालणार. तर अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये मी आधी थोडे तांदूळ घातले, नंतर आपला तेजपत्ता घातला, त्याच्यानंतर पुन्हा थोडे तांदूळ घातले आणि त्याच्यावरती पायराईट, ग्रीन ॲव्हेंचुरिन, सिट्रीन हे क्रिस्टल्स घातले. आणि आता आपल्याला हे दालचिनीचे जे स्टिक घेतलेत ना ते असे लावायचे. दालचिनी ही वनस्पती पैसा अट्रॅक्ट करायला खूप चांगला हेल्प करते. तुम्ही दालचिनी घरात स्प्रिंकल करू शकता. दालचिनीचं पाणी घरात थोडं स्प्रे करू शकता किंवा दालचिनीची पावडर कॉर्नरमध्ये असं घालू शकता. दालचिनी इज व्हेरी गुड फॉर प्रॉस्पेरिटी. तर असा तयार झाला आहे आपला मनी बाउल. तुम्ही ह्याच्यावरही तुम्ही क्रिस्टल्स ठेवू शकता, डेकोरेट करू शकता. थोडे कॉईन्स तुम्हाला एक्स्ट्रा पाहिजे असेल तर ठेवू शकता. चांदीचा एखादा कॉईन असेल तर तोही तुम्ही वापरू शकता. कसं आहे माहिती आहे, कुठलीही रेमेडी मनापासून करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्याकडे सेलेनाईटचाच बाउल आहे की नाही, किंवा तुमच्याकडे चांदीचा कॉईन आहे की नाही, टंबल्स आहेत की नाही, हरकत नाही, तुम्ही कॉईन्स वापरा. आपले रेग्युलर 1-1 रुपयाचे तुम्ही 5 कॉईन वापरू शकता, 11 कॉईन वापरू शकता. जसं मी सांगितलं, तेजपत्ता नसेल तर तुम्ही पांढऱ्या पेपरवर पण ती अमाऊंट लिहू शकता. फक्त आवश्यक काय आहे इथे ते तुमची शुद्ध भावना. होय, तुमची शुद्ध भावना, शुद्ध विचार आणि त्या युनिवर्सवर विश्वास. फक्त हे करा आणि युनिवर्सवर सोडून द्या. तर असा तयार झाला आहे आपला मनी बाउल. तर असा हा मनी बाउल तुम्ही पण तयार करा आणि तुमच्या घराच्या नॉर्थ ईस्ट किंवा नॉर्थ आणि ईस्ट असा जो झोन असतो ना त्या ठिकाणी कुठेही हा बाउल तुम्ही ठेवू शकता. आणि जर पॉसिबल असेल तर रोज त्या बाउलसमोर बसून नमस्कार करून एक लक्ष्मी मंत्र म्हणा. महालक्ष्मी अष्टक म्हणू शकता, कनकधारा स्तोत्र म्हणू शकता, किंवा लक्ष्मी स्तोत्राविषयी तर आपण व्हिडिओ केलेलेच आहेत. तर एखादा लक्ष्मी स्तोत्र
किंवा एखादा लक्ष्मीचा मंत्र 108 वेळा ह्याच्यासमोर म्हणा. मग बघा तुम्हाला कसे मिरॅक्युलस रिझल्ट मिळतात. आणि हो, एफर्ट्सला तर पर्याय नाही आहे. एफर्ट्स तर आपल्यालाच घ्यायचे, पण तुमच्या एफर्ट्सला मिरॅक्युलस रिझल्ट युनिवर्स नक्की देणार. त्यासाठी असे प्रयत्न नक्की करा. आणि अशा छान छान रेमेडीजसाठी आमचं हे जे चॅनल आहे ना, पीस ॲडमायरर्स, ते फॉलो करा. आणि हो, ही पॉवरफुल रेमेडी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, कारण आज बऱ्याच लोकांना पैशाची अत्यंत गरज आहे. तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे ना, तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि जसं सांगितल्याप्रमाणे आमचं चॅनल फॉलो करा. थँक्यू. ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्.